माया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मने तुर्या विनोदे छंदे छंदे डुलतसे तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पांचाळीवरी ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी भगवान त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणेला मुदावम जगन निहित पाणे मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव विठ्ठलम चिंतयामि जयांचे केली स्मरण होय सुकळ विद्यांचे अधिकरण हे जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर
दुसरे काहीच नेणे बोलतो वचने अति भाविकाय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे बैल मेरूची शिखरे एक योगी निराकारी मुद्रा लावणे खेचरे प्राणायामे वैसला तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु विश्वमौली विश्वगुरु संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारा ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रय महाराजांचं वर्णन करून त्या दत्तात्रय महाराजांना मी माझ्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे, माझ्या अंतरामध्ये मी धारण केलेलं आहे, त्यांना मी अनन्य भावाने शरण आहे अशा प्रकारे महाराज या अभंगाच्या द्वारा सांगतात. प्रथमतः 3 चरणामध्ये दत्तात्रय भगवंताचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि 4थ्या चरणामध्ये स्वतःची अनन्यता शरणागती हृदयात असलेले दत्तात्रय अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ज्ञान गोदावरी जेतरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरे दत्तात्रय योगिया. सुंदर चिंतनीय अशा स्वरूपाचा अभंग आहे. वेळेची मर्यादा सांभाळून या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्या अगोदर हा जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पवित्र पावनभूमी तीर्थ स्वरूप क्षेत्र स्वरूप असलेले हे गाव गोलेगाव, संतांची भूमी असलेले हे गाव, ज्या गावामध्ये संत जन्माला येतात अशा प्रकारचं हे गाव आहे. गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी ब्रह्मविभूत ज्ञानोबा माऊली मुरजकर आपल्याच गावामध्ये जन्माला आले आणि त्यांच्या जन्मामुळे पवित्र पावन झालेली ही भूमी आणि त्यांच्यानंतर जनामाय सारखे संत आपण होऊन आपल्या गावामध्ये येऊन वास्तव्याला राहिले. जन्म दुसरीकडेच कुठेतरी झालेला, पण काय असं विशेष या गावामध्ये वाटलं कोणास ठाऊक आणि या गावामध्ये येऊन त्यांनी वास्तव्य केलं. इथले अनेक लोकांचे दुःख हरण केले, अनेक लोकांना कष्टातून बाहेर काढलं. दत्त जयंतीचा हा उत्सव त्यांनी सुरुवात केला. एवढंच नाही, दत्तात्रेयाची मूर्ती स्थापन आपल्या गावामध्ये जनाबाईच्या हाताने केलेली आहे. आणि त्यांच्या काळामध्ये काय हे छोटंसं मंदिर एक झोपडंच होतं आणि झोपड्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून जणू एक प्रकारचा आदर्श त्यांनी तुम्हाला मला घडवून दिलेला आहे. ज्या काळामध्ये गावामध्ये पाण्याचं फार मोठं संकट असायचं, प्यायला पाणी मिळायचं नाही, अशा काळामध्ये गावातल्या लोकांनी आपल्या समोर या मंदिराच्या समोर आड तयार केला, एक विहीर तयार केली, पण त्या विहिरीला पाणी लागलंच नाही. एवढे परिश्रम करून मेहनत घेऊन पाणी लागलं नाही. सगळे लोक चिंताक्रांत असताना जनाबाई त्या आडाच्या जवळ गेल्या आणि त्या आडाला जाऊन त्यांनी स्पर्श केल्याबरोबर त्या आडामध्ये पाण्याचे झरे वाहायला लागले, आड भरून आला. अशा प्रकारचा हा चमत्कार आपल्या गावातल्या लोकांनी पाहिलेला आहे. आताही तो आड आपल्या समोर आहे आणि त्याला भरपूर पाणी आहे. अशा प्रकारे एक सिद्ध स्वरूपाच्या असलेल्या ह्या जनाबाई, साक्षात्कारी महात्मा असलेल्या जनाबाई, लोकांचं दुःख हरण करण्यामध्ये तत्पर असलेल्या एक संत जनाबाई आपल्या गावामध्ये वास्तव्याला आहेत. तर त्यांच्या वास्तव्याने पवित्र पावन झालेली ही भूमी आणि त्यांच्याच हाताने सुरुवात करण्यात आलेला हा सप्ताह गावामध्ये आज फार मोठ्या उत्सवाच्या रूपाने आपण करतो. उल्हासामध्ये सर्व गावकरी मंडळी आज असतात. गावातला एकही माणूस आज गावाच्या बाहेर जात नाही. उलट परगावाचे अनेक लोक, श्रद्धावान लोक आपल्या या गावामध्ये येतात. मी तर असं ऐकलंय की गावामध्ये जर कोणाला नवीन नोकरी लागली, कोण्याही एखाद्या कामावर जर एखादा नवतरुण गेला, तर तो आपल्या कामाची पहिली पगार जनाबाईच्या मंदिराला येऊन दान करतो आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळ्या पगारी आपल्या संसाराला लावतो.
म्हणजे पहिल्यांदा भगवंताला देवाला अर्पण करूनच नंतर त्याचा आपण उपभोग घ्यावा, अशा प्रकारचा हा हिंदू धर्माचा नियम आपल्या गावातील तरुणांनी आजपर्यंत जोपासून ठेवलेला आहे. फार मोठी नवलावाची गोष्ट आहे, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. पहिली पगार मिळाल्याच्या नंतर कोणी मायबापाला पहिल्यांदा आणून देईना. पहिली पगार कोणाच्या हातात देतात? या गावातले नाही, इथले तर सगळे जनाबाईच्या हातात देतात. पण दुसरीकडे कुठेही जर समजा एखाद्याला पगार मिळेल तर पहिल्यांदा तुम्ही म्हणा. पण काही असे श्रद्धावान बघायला मिळतात की जे आपल्या माईच्या पायावर ठेवतात, बापाच्या पायावर ठेवतात आणि नंतर त्या पगारीचा विनियोग आपल्या संसारासाठी करतात. पण आपल्या गावामध्ये मात्र प्रथा अशी आहे की सगळ्या गावाची माय असलेली जनामाय त्या माईच्या चरणावर पहिली पगार अर्पण करण्यात येते आणि नंतरच मग त्याचा उपभोग घेण्यात येतो. तर तात्पर्य अशा प्रकारे या उत्सवामध्ये अनेक मोठे मोठे संत महात्मे येत असतात. तसा मी काही फार मोठा संत किंवा महात्मा किंवा फार मोठा विद्वान आहे अशातला प्रकार नाही. तरी पण या वर्षी मला आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी निमंत्रित केलं. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण नाथ महाराज त्यांच्या आग्रहास्तव आज ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या या सेवेसाठी म्हणून आपल्या इथे परिसरातील सर्व गुणवान मंडळी उपस्थित आहे. आमचे गजानन महाराज आहेत, त्यांच्या बाजूला काय नाव तुमचं? हरिहर महाराज आहेत. नाव ध्यानात राहणार बरं का माझ्या. आमचे सुरेश महाराज या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहेत. उजव्या बाजूला तुकाराम महाराज टिळकीकर. आमची ओळख आहे पण ते नाव म्हणजे ध्यानात राहणार. आणि आपल्या गावातील परिसरातील ही सर्व गुणवान मंडळी. आणि अशा प्रकारे आजचा हा जो कार्यक्रम आहे तो दत्तात्रय भगवंताच्या अवताराच्या निमित्ताने, जन्म उत्सवाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आजच्या या कीर्तनाचा विषय आहे दत्तात्रय भगवान. आजच्या कीर्तनामध्ये दुसरं तिसरं काही सांगायचं नाही. तर दत्तात्रय भगवान हे भगवंताच्या 24 अवतारांच्या पैकी एक अवतार आहे. 10 अवतार देवाचे भगवान विष्णूने कोणकोणते घेतले आपल्या सर्वांना माहिती आहे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, पौथानी, कलंकी असे हे 10 अवतार आहेत. या 10 अवताराच्या नंतरही दुसरे काही बरेचसे अवतार भगवंताने घेतलेले आहेत. हंस अवतार आहे, हयग्रीव अवतार आहे, त्यानंतर हरी अवतार आहे, असे बरेचसे अवतार भगवंताने घेतलेले आहेत. आणि त्या कपिल भगवंताचा अवतार आहे. आणि याच बाकीच्या इतर अवतारांच्या मध्ये दत्तात्रय भगवंताचा एक अवतार भगवान विष्णूने धारण केलेला आणि तो आजच्याच दिवशी केलेला आहे. म्हणून आजच्या दिवसाला फार महत्व आहे. दत्तात्रय भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये तसं तर ते अजरामर आहेत, चिरंजीव आहेत, त्यांना मृत्यू कधीच नाही. जोपर्यंत हे जग राहील तोपर्यंत दत्तात्रय आहे. आणि म्हणून त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कार्तवीर्य अर्जुनाचा उद्धार केला. त्याच्यानंतर उद्धव महाराजांना राज्य कसं चालवावं त्याची नीती सांगितली. त्याच्यानंतर नवनाथांना दत्तात्रय महाराजांनी पहिल्यांदा दीक्षा दिली आणि तिथून पुढे नाथ संप्रदाय सुरुवात झाला. अलीकडे जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय महाराज, जनार्दन स्वामींच्या कृपेमुळेच नाथ महाराजांना दत्तात्रयांची कृपा प्राप्त झाली. इतरही पुण्या संप्रदायामध्ये अजूनही स्वामी महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज तेही दत्तात्रयांचाच अवतार आहे असं म्हटलं जातं. वल्लभाचार्य दत्तात्रयांचाच अवतार आहे असं मानलं जातं.
असे अनेक अवतार त्या दत्तात्रेयांनी घेतले, अनेकांचा उद्धार केला, बरेचसे कार्य आपल्या जीवनामध्ये केले. एकदाचा तर प्रसंग असा सांगतात, देवांच्यावर फार मोठं संकट आलं होतं. जंभ नावाचा एक दैत्य होता, जंभ नावाचा. आणि त्या दैत्याने आपलं सैन्य सर्व गोळा करून स्वर्गावर हल्ला केला. आणि त्या दैत्यांच्या सैन्यापुढे इंद्रादिक देवाचं काही चाललं नाही. सगळे इंद्रादिक देव स्वर्ग सोडून पळून गेले. स्वर्गावर या जंभाचं राज्य निर्माण झालं. आणि हे भटकत असलेले हे सगळे देवलोक बृहस्पतीला ज्यावेळेस शरण गेले, त्यावेळेस बृहस्पतींनी सांगितलं की हे पहा, आता सध्या भगवान विष्णूने दत्तात्रेयांचा अवतार धारण केलेला आहे, तर त्यांना तुम्ही शरण जा, तुमचं दुःख ते निवारण करतील. आणि मग त्यावेळेस इंद्रादिक सर्वच्या सर्व देव दत्तात्रेय भगवंताच्या आश्रमामध्ये त्यांना शरण आले, त्यांची सेवा करायला लागले. अनेक वर्ष त्यांनी सेवा केली दत्तात्रेय महाराजांची. त्यावेळेस दत्तात्रेय महाराज जर चालायला लागले तर तेही पाठीमागे चालायचे. दत्तात्रेय महाराज थांबले की तेही थांबायचे. दत्तात्रेय महाराज बसले की तेही बसायचे नाही, तोपर्यंत बसायचे नाही. दत्तात्रेय महाराजांनी जेवल्याच्या नंतर, फलाहार घेतल्याच्या नंतरच यांनी आहार घ्यायचा. असं एक निष्ठेनं सेवा केली या सर्व देव लोकांनी. दत्तात्रेय भगवान एक दिवस त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले, बाबा रे, तुम्ही माझी ही सेवा करता आहात, तर काय इच्छा आहे तुमची? कोण्या कारणाने तुम्ही माझी सेवा करत आहात ते मला सांगा. आणि त्यावेळेस इंद्रादिक देवांनी रडत रडत आपलं घराणं दत्तात्रेय महाराजांना सांगितलं की आपलं स्वर्गाचं राज्य हरण केलंय जंभ नावाच्या दैत्याने, आणि ते राज्य पुन्हा आम्हाला परत मिळावं, आणि त्या जंभादिक जे दैत्य आहेत त्यांचा निपात व्हावा, ही इच्छा मनामध्ये धारण करून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. दत्तात्रेयांनी सांगितलं, ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही, मी काही कोणाबरोबर युद्ध करणारा नाही, कारण मी ज्ञानाचा उपदेश करण्याकरता अवतार धारण केलेला आहे. हातात शस्त्र घेऊन कोणाबरोबर भांडण करण्यासाठी मी आलेला. बाकीचे जे सगळे अवतार आहेत, नरसिंह भगवंतांनी हिरण्यकशिपूचा जीव घेतला, वामन भगवंतांनी बळीराजाला पाताळात घातलं, परशुरामाने तर 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, रामप्रभूने रावणादिक अनेक राक्षस मारून टाकले, भगवान कृष्ण परमात्म्याने सुद्धा कंसादिक अनेक असुरांचा निपात केला. असे सगळेच अवतार जवळजवळ असुरांना मारण्याकरता घेतले. आणि भगवंताने कसं बोलूनही दाखवलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्कर्म करणाऱ्यांचा विनाश करण्याकरता मी अवतार घेतो, भगवंताने असं सांगितलेलं आहे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या बाळीसी भक्तजना.
त्यावेळेस हे प्रमाण अजून बरंच लांब. तर भगवंताने जे जे अवतार धारण केले त्या त्या अवतारामध्ये असुरांचा संहार केला. पण दत्तात्रेयांचा जो अवतार आहे तो कोणी असुरांचा संहार करण्याकरता नाही, तर लोकांना ज्ञानाचा उपदेश करण्याकरता गुरु या स्वरूपामध्ये दत्तात्रेयांचा अवतार आहे. संत या स्वरूपामध्ये दत्तात्रेयांचा अवतार आहे. आणि संत कोणाचा संहार करत, संत कोणाची हत्या करत, आणि गुरु कोणाचा जीव घेत नाही. दत्तात्रेय महाराजांनी अनेक लोकांचा उद्धार केला. त्या देव लोकांना सांगितलं, बाबा मी काही त्यांचे प्रत्यक्ष असं आमने सामने युद्ध करून त्यांना मी हरवीन आणि तुम्हाला राज्य मिळवून देईल अशातला प्रकार नाही. तर तुम्हाला मी एक युक्ती सांगतो. आणि त्यावेळेस दत्तात्रेयांच्या बाजूला, डाव्या बाजूला एक स्त्री बसलेली त्यांना दिसली. असं वर्णन आहे की ती स्त्री मदिरा पान करत होती. असं वर्णन आहे की ती स्त्री नृत्य करत होती. त्यावेळेस दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलं, म्हणजे ही स्त्री कोण आहे माहित आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं, हो महाराज माहिती. म्हणजे काय माहिती आहे? तर म्हणले ही तुमचीच अर्धांगिनी लक्ष्मी माता आहे. तुम्ही भगवान विष्णूचे अवतार आहात आणि ही तुमची अर्धांगिनी लक्ष्मी माता आहे. आणि हे जगाला मोहित करण्याकरता म्हणून तिने हे रूप अशा प्रकारचं धारण केलेलं आहे. वस्तुतः हे तिचं वास्तविक स्वरूप नाही. हे माया तुम्ही आम्हाला दाखवत आहात. या मायेमध्ये आम्ही भुलून जावं अशा प्रकारचा तुमचा हेतू आहे. पण आम्हाला या मायेमध्ये अडकून टाकू नका भगवान. तर आमचा उद्धार करा, आम्हाला या शत्रूमधून मुक्त करा. त्यामुळे दत्तात्रेयांनी सांगितलं, हे तुम्हाला चांगलं माहिती असावं एवढ्यासाठीच ही माया निर्माण केलेली आहे. आणि तुम्ही आता जा आणि त्या दैत्यांना बोलावून घेऊन या युद्ध करण्याकरता. आणि त्यांच्या बरोबर युद्धाला इथं माझ्या आश्रमात घेऊन या. इथं आल्याच्या नंतर ही माया त्यांना मोहित करेल आणि मग त्या दैत्यांना मारणं तुम्हाला सोपं जाईल. सर्व देव लोकांनी दत्तात्रेय महाराजांची ती आज्ञा ऐकून दैत्यांना आवाहन केलं. म्हणजे या, कोण कोण येणार आहे आमच्या बरोबर युद्ध करायला? आहे का हिंमत तुमची? आता पळून गेलेले देव आता आणि हिंमत त्यांच्यामध्ये. आणि पुन्हा यांनी त्या सगळ्या दैत्य लोकांना आवाहन केलं. सगळे दैत्य लोक आले तयारीनिशी युद्धाच्या. अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र घेऊन आले आणि दत्तात्रेय महाराजांच्या आश्रमामध्ये ते सगळे दैत्य जमले की हे सगळे देव लोक जाऊन आश्रमात लपून बसले. दत्तात्रेय समोर दिसायला लागले आणि दत्तात्रेयाला समोर पाहिलं. त्यांच्या डाव्या बाजूला ही अशा प्रकारची लक्ष्मी माता पाहिली. आणि लक्ष्मी माता पाहिल्याबरोबर सगळे दैत्य त्या लक्ष्मीमध्ये मोहित झाले. आता लक्ष्मीला कोण मोहित होईना सांगा? लक्ष्मी नको म्हणणारा या जगामध्ये कोण आहे? कीर्तनात आलेल्या लोकांना लक्ष्मी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? कीर्तन सुटल्यावर देणार आहे मी तुम्हाला. कीर्तनात आलेल्या लोकांना लक्ष्मी पाहिजे. टाळ करायला लक्ष्मी पाहिजे. कीर्तनकाराला पाहिजे. लक्ष्मीच्या तावडीतून सुटलाय असा जगात कोणी आपल्याला पाहायला मिळणार. मोहित झाले सगळे दैत्य. आणि मोहित झाल्याच्या नंतर त्या दैत्यांनी सुंदर अशा प्रकारची एक पालखी आणली. त्या पालखीमध्ये लक्ष्मीला बसवलं आणि लक्ष्मीला डोक्यावर घेऊन जायला लागले. युद्ध विसरून गेले ते. आणि युद्ध विसरून गेले लागले लक्ष्मीच्या नादी. प्रकार असा झाला. दैत्य दत्तात्रेय भगवंतांनी सांगितलं की म्हणजे आता हीच संधी आहे, तुम्ही बाहेर या आणि यांच्या बरोबर युद्ध करा. लक्ष्मीशी मोहित झालेले ते सर्व दैत्य, त्यांच्यामध्ये युद्ध करण्याची हिंमत राहिली नाही. लक्ष्मीच त्यांच्या डोक्यावरही बसली होती, लक्ष्मी डोक्यातही बसली होती आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये युद्ध करायचं राहिलंच नाही.
आणि अशा निर्बल झालेल्या, हतबल झालेल्या, हिंमत हारलेल्या, लक्ष्मीला वश झालेल्या दैत्यांना देव लोकांनी मारून टाकलं आणि पुन्हा आपलं राज्य, स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घेतलं. अशा प्रकारे देवांना सुद्धा मदत करणारे कोण आहेत? दत्तात्रेय भगवान आहेत. अशा अनेक कथा दत्तात्रेय महाराजांच्या आहेत. कितीतरी लोकांना दत्तात्रेय महाराज प्रसन्न होतात. उंबराच्या झाडामध्ये दत्तात्रेयांचा कायम वास असतो असं वर्णन आहे. करवीर नगरीमध्ये भिक्षा मागायला येतात. जान्हवीचं नित्य स्नान करत असतात. माहूर गडावर जाऊन निद्रा घेत असतात वगैरे वगैरे. अशा प्रकारे आबू पहाडावर जाऊन तिथं भगवान शंकराची मूर्ती आहे. भगवान शंकराच्या त्या प्रतिमेला लिंगाची पूजा, ध्यान, जप वगैरे तिथं जाऊन दत्तात्रेय महाराज करत असतात. अशा प्रकारचं वर्णन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे हे दत्तात्रेय नेमके आहेत तरी काय, नेमके आहेत तरी कोण, त्यांचं खरंच स्वरूप काय आहे असं ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं असता ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये त्यांचं वर्णन करतात. पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणे खेचरी तो प्राणायामे बैसला. ज्ञानेश्वर महाराज त्यांचं योगी अशा स्वरूपामध्ये वर्णन करतात. मार्कंडेय पुराणामध्ये तर त्या लक्ष्मी बरोबर दत्तात्रेयांचं लग्नही झालेलं वर्णन आहे आणि त्यांना 8 मुलं झालं असंही वर्णन आहे. 8 सिद्धी ज्या आहेत, अणिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य वगैरे, ह्या अशा 8 सिद्धी ज्या आहेत, महासिद्धी, या सिद्धीत त्यांच्या पोटी पुत्र रूपाने जन्माला आल्या. 8 पोरांचे बापही दत्तात्रेय आहेत. लक्ष्मी नावाची अनघा तिचं नाव होतं, अनघा. दत्तात्रेयाच्या पत्नीचं नाव काय तुम्ही आतापर्यंत ऐकलं का? दत्तात्रेयाची पत्नी होती म्हणून आता ध्यानात ठेवा. दत्तात्रेयांनाही एक पत्नी आहे आणि तिचं नाव अनघा आहे. अनघा या शब्दाचा अर्थ आहे अघ म्हणजे पाप, आणि पाप जिच्या मनामध्ये नाही तिचं नाव अनघा. अनघा, जिच्याजवळ पापाचा स्पर्श नाही, जिच्याजवळ वाईट गोष्टीचा स्पर्श नाही, जिच्याजवळ दुष्ट गुण अजिबात औषधालाही मिळणार नाही, अशा प्रकारची जी असेल तिचं नाव काय? अनघा. अशी ती अनघा दत्तात्रेयांची पत्नी आहे. आणि त्या दत्तात्रेयांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योगी अशा स्वरूपामध्ये करतात.
अगदी खरी गोष्ट आहे. कारण नाथ पंथाच्या मुळामध्ये जर कोणी असतील तर हे योगी दत्तात्रय महाराज आहे. तिथूनच पुढे नाथ संप्रदायाला सुरुवात झालेली आहे. मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ वगैरे हे सर्व नाथ परंपरा, नवनाथांची जी परंपरा आहे, या सर्वांच्या पाठीमागे दत्तात्रय महाराज आहे आणि म्हणून ते योगी सुद्धा आहे. तर ज्ञानेश्वर महाराज त्यांचा पत्ता सांगतात की तो योगी, दत्तात्रय नावाचा योगी कुठे राहतो, तर पैल मेरूच्या शिखरी. पैल म्हणजे पलीकडे, दूर, किती दूर आहे त्याचा पत्ता नाही, अशा त्या मेरू पर्वताच्या शिखरावर, अगदी वरच्या शेंड्यावर एक योगी निराकारी, एक योगी निराकाराच्या ठिकाणी खेचरी नावाची मुद्रा लावून प्राणायाम करत बसलेला आहे, असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला. खेचरी नावाची मुद्रा त्यांनी लावलेली आहे. आता खेचरी मुद्रा काय आहे? योगामध्ये अनेक प्रकारच्या मुद्रांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. मुद्रा ते पाचवी लावून मुद्रातील पाचवी लावणी लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी धारण केली. समाधी धारण करत असतेवेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धासन घातलं आणि सिद्धासन घालून डोळ्याच्या ठिकाणी भीम मुद्रा धारण केली असं वर्णन आहे. भीम मुद्रा डोळा निरंजन राम झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. भीम मुद्रा डोळा निरंजन राम झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. तर अशा प्रकारे भीम मुद्रा, खेचरी मुद्रा, अजून कोणत्या खुचरी, खेचरी, अजून खेचरी नावाची मुद्रा त्यांनी लावली. खुचरी मुद्रा कशाला म्हणतात? तुम्ही कोणती म्हणली? ती कशी राहते? खेचरी मुद्रा काय आहे तुम्हाला सांगतो. षण्मुखी मुद्रा एक असते. षण्मुखी मुद्रा, षण्मुखी मुद्रा म्हणजे आपल्या हाताचे अंगठे दोन कानामध्ये दाबणे, दोन बोटांनी या दोन बोटांनी दोन डोळे बंद करणे, या दोन बोटांनी नाक बंद करणे आणि या दोन बोटांनी तोंड बंद करणे. करून बघा. माणसं म्हणतील महाराज उठायचं कामच नाही. त्याला षण्मुखी मुद्रा असते. खेचरी मुद्रा कशाला म्हणतात? तर खेचरी मुद्रा म्हणजे आपल्या तोंडामध्ये जीभ आहे. जीभ, ती जीभ अशी वर उचलली असता खाली त्या जिभेच्या एक दोरा असते. दोरा धारदार शस्त्राने तो दोरा कापायचा असतो आणि कापलेल्या जागी हळद आणि लोणी लावून चोळायचं असतं आणि त्या जिभीला दररोज हळद आणि लोणी लावून अशा प्रकारे बाहेर खेचावं लागतं. दर 6 दिवसाला जीभ कापायची. म्हणजे जीभ सगळी नाही बरं का ती. बरं, हे ऐकून घरी लावून करू नका असा, नाहीतर कोण सांगितलं तुम्हाला म्हणून येतील आमच्या घराला. पकडा एकनाथ महाराज. करू नका कोणी, नुसतं ऐकून सोडून द्या.
ध्यानातही ठेवू नका, कारण पुढच्या वर्षी मला सांगायला होते आणि तुम्हाला एकदा तुम्ही ध्यानात ठेवल्यावर अजून भानगड. तर 6 महिने अशी जीभ बाहेर ओढल्याच्या नंतर दर 6 दिवसाला कापायची, तिला लोणी आणि हळद लावून असं बाहेर ओढायचंय. आणि असं 6 महिने केल्याच्या नंतर ती जीभ आपल्या नाकाला टेकायला जाते. पुन्हा 6 महिने तोच अभ्यास केल्याच्या नंतर ती जीभ आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्यभागी टेकायला जाते. पुन्हा 6 महिने तोच अभ्यास केल्याच्या नंतर ती जीभ आपल्या कानापर्यंत, कानाच्या छिद्रापर्यंत जाऊन पोहोचते. आणि कानाच्या छिद्रामध्ये ज्यावेळेस ती जीभ जाईल ना, त्यावेळेस मग त्या जिभेला तोंडातल्या तोंडात आत पलटी मारायची, अशी वरून मध्ये घालायचं नरड्यामध्ये तिला. आणि नरड्यात घातल्याच्या नंतर पलीकडे एक वरी जायला असा रस्ता आहे. कधी कधी ठसका लागल्यावर आपलं खाल्लेलं नाकातून बाहेर येते की नाही? उलटी करताना सुद्धा माणसाचं नाकातून काही तोंडातून काही बाहेर येते. म्हणजे नाकाचं आणि तोंडाचं छिद्र एकच आहे. आणि त्या पलीकडच्या छिद्रामधून ती नाकाच्या छिद्रामध्ये घालायची आहे ती जीभ. आणि नाकाच्या छिद्रामध्ये ती सरळ असे वर गेल्याच्या नंतर इथं ब्रह्मरंध्र असतं. या ब्रह्मरंध्रापर्यंत ती जीभ जाऊन टेकते. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. चंद्रामृत नावाचं जे काही आहे ना, ते तिथं सेवन करायला मिळतं. अगोदर अनेक प्रकारचे सागर तिला प्राप्त होतात. सप्त सागर जे म्हणतात ना, ते दुसरीकडे कुठं जमिनीवर हुडकायला जाऊ नका. जमिनीवर जे सागर बघायला मिळते ते मिठाचाच सागर बघायला मिळते. पण उसाच्या रसाचा सागर, दह्याचा सागर, दुधाचा सागर, अमृताचा सागर, अशा प्रकारचे हे सागर जे आहेत, हे सगळे सागर आपल्या इथं जातात. पलीकडे जीभ घातली की पहिल्यांदा मिठाचा सागर लागतंय. सगळ्याला माहित आहे, ही गोष्ट खरीच आहे की नाही? त्याच्यानंतर दुसरा रसाचा सागर लागेल, पुन्हा दह्याचा सागर लागेल, नंतर दुधाचा सागर लागेल आणि नंतर अमृत प्राशन करायला मिळेल. तर अशा प्रकारे त्या अमृत स्वादनापर्यंत जे जाऊन पोहोचलेले आहेत, ब्रह्मरंध्रापर्यंत ज्यांची मजल जाऊन टेकलेली आहे, अशा प्रकारचे ते दत्तात्रय महाराज खेचरी मुद्रा लावून पैल मेरूच्या शिखरावर प्राणायाम करत बसलेले आहेत, असं महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीने या ठिकाणी वर्णन केलं आहे. पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी तो प्राणायामी बैसला. मग त्यांना अगोदर काय काय केलं हो? हे सगळं करण्याच्या अगोदर काय काय करावं लागतंय? तर ज्ञानेश्वर महाराज बघायच्या दुसऱ्या
सांडियली माया त्यजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. त्या दत्तात्रेयाने त्या अवस्थेमध्ये मायेचा पूर्णपणे त्याग केला. माया नावाची गोष्ट त्यांच्याजवळ राहिलेली नाही. माया राहिली नाही म्हणजे त्रिगुण त्यांच्याजवळ राहिलेले नाही. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तिन्ही गुणाचा पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी लोप झालेला होता. म्हणजे जगतभास किंवा देहभास हा त्यांच्या ठिकाणी होत नव्हता. फक्त केवळ ब्रह्मभास, ब्रह्माचा अनुभव, ब्रह्मानुभूती एवढंच एक त्यांना त्या ठिकाणी जाणवत होतं. तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया. कंथा, कंथा या शब्दाचा अर्थ आपल्या अंगावरचे कपडे बिपडे जे काही असत त्या सगळ्यांचा त्याग केलेला होता. लंगोटही त्यांच्या अंगावर नव्हती किंवा त्यांच्या काखेला झोळी सुद्धा नव्हती. असं वर्णन करतात की काखे झोळी पुढे श्वास जान्हवीचे स्नान. पण ती झोळीही काखेला नव्हती आणि त्यांनी लंगोटही धारण केलेला नव्हता. खऱ्या अर्थाने दिगंबर अवस्था त्यांनी धारण केली. दिगंबर म्हणजे सर्व 10 दिशा हेच ज्यांच्या अंगावरचा अंबर म्हणजे कपडा, अशा प्रकारची अवस्था त्यांची धारण केलेली होती. बरेचसे दिगंबर नावाची माणसं बघायला मिळतात आणि त्यांच्या घरी कपड्याचे ढिग लागलेली असतात. आता ते दिगंबर कसे म्हणते? नावाचे दिगंबर आणि कपड्याचा ढीग. एकावर एक कपडे घातलेले अंगावर आणि त्याचं नाव काय? दिगंबर या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंगावर कपड्याचा रेषा नाही, 10 दिशा हेच ज्याच्या अंगावरचा अंबर आहे, अशा प्रकारचे ते दिगंबर होते. तेने सांडियली माया त्यजियली कंथा काया. कंथा आणि काया, काया म्हणजे शरीरही त्यांनी त्यावेळेस ठेवलेलं नाही. त्या शरीरावरचा मोह सुद्धा त्यांनी ठेवलेला नाही. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. ब्रह्मानंदामध्ये त्यांचं मन लयाला गेलेलं आहे. मनही शिल्लक राहिलेलं नाही. मन हे निर्मन झालेलं आहे. मन हे उन्मन झालेलं आहे आणि उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यांना अनुहात ध्वनीचा नाद त्या ठिकाणी ऐकायला मिळतो आहे. अभंगाच्या पुढच्या
गुणवणे तुर्या विनोदे छंदे छंदे डुलतसे. अनुहात ध्वनी त्यांना श्रवण करायला मिळत होती, त्यांना ऐकायला मिळत होती. अनुहात ध्वनी, अनुहात ध्वनी या शब्दाचा अर्थ असा आहे, जगामध्ये दोन प्रकारचे ध्वनी असतात. एक आहत ध्वनी आणि दुसरा अनाहत ध्वनी. अनाहत ध्वनीलाच अनुहत ध्वनी असंही म्हणतात. आहत ध्वनी म्हणजे कशाला म्हणावं? आहत म्हणजे आघात, आघाताने जो ध्वनी निर्माण होतो त्याला आहत ध्वनी म्हणतात, आणि आघाता वाचून जो ध्वनी निर्माण होतो त्याला अनाहत ध्वनी असं म्हणतात. मृदंगावर थाप टाकल्याशिवाय आवाज बाहेर येत नाही, हे आहत ध्वनी आहे. विण्यावर बोट टाकल्याशिवाय विण्याचा आवाज बाहेर येत नाही, आहत ध्वनी आहे. हा घंटा जो आहे याला असं वाजवल्याशिवाय याच्यातून आवाज बाहेर येत, आघाताने ध्वनी बाहेर येतो. हे टाळी, आघात झाला एकमेकावर दोन हाताचा की काय ध्वनी बाहेर येतो. म्हणून जगामध्ये जे जे ध्वनी आहेत सगळेच्या सगळे आहत ध्वनी आहेत. आता मी जे हे बोलतो आहे हा ध्वनीच आहे, पण हा ध्वनी कोण्या आघातामुळे निर्माण होतो? तर होटावर होट आदळतात, जीभ टाळूला आदळते, दाताला आदळते, कंठामध्ये त्या जिभेचा आघात होतो, आणि अशा प्रकारे या आघाताने मुखातून ध्वनी निर्माण होतो, त्याचे नाना प्रकारचे शब्द बाहेर पडतात. तर असे हे सगळे आहत ध्वनी जगामध्ये पाहायला मिळतात. अनाहत ध्वनी एकच जगामध्ये आहे, त्याचं नाव आहे ओंकार. तो ओंकार आपण तोंडाने ओम म्हटलं तर तो ओम खरा नाही. ते जगात भरलेला तो एक ध्वनी आहे, तो कुठल्याच आघाताने निर्माण होत नाही. तो आपल्या शरीरातही भरलेला आहे, तोही कुण्या आघाताने निर्माण होत नाही. तो ऐकायला मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने ओंकाराची प्राप्ती होणे, ओंकार ऐकायला मिळणे. ओंकाराचा ध्वनी आपण उच्चार करण्याची गरज नाही, तो ऐकायचाच आहे. आपण जो ओम म्हणतो हा नकली ओम, आघाताने निर्माण होणारा ओम. पण आपल्या शरीराच्या आत या सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरलेला जो ओम आहे तो कोण्याही आघाताने निर्माण होणारा ध्वनी नाही. तो अजून आपल्याला ऐकायला मिळालेला नाही. जो कोणी योग साधना करतो, ध्यान लावतो, एकाग्रता प्राप्त होते, त्या एकाग्र अवस्थेमध्येच त्याला तो ध्वनी ऐकायला मिळतो, तो खरा ओम. आणि त्या ध्वनी पर्यंत हा योगी पोहोचलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनाहत ध्वनी नाद तो पावला परमपद. परमपदाला तो प्राप्त झालेला आहे. गुणमणे तुर्या विनोदे छंदे छंदे डुलतसे. वेळ झाला की मला सांगा, निवांत होण्याचा का? तुला उधळून घ्यायचा आहे असं काय? नंतर मग काय सांगा तुला उधळल्यावर? तर मुलाला काय थोडासा उशीर होईल. लवकर लवकर सांगतो मी. नाही लवकर सांगू नका, मस्त सगळं सांगायचं म्हणल्यावर गडबड करायला जमणार. विठोबार
पावला परमपद उन्मनी तुरिया विनोदे छंदे छंदे डुलतसे. उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे आणि तुरीय अवस्था त्यांना प्राप्त झाली. उन्मनी या शब्दाचा अर्थ जिथं मन शिल्लक राहिलेलं नाही, मनाचं उन्मन झालंय, मन हे ब्रह्मरूप झालेलं आहे, चित्ताचे चैतन्य होते झाले असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. ती अवस्था चित्तम चित्त विजानीया तकार रहितम यदी, अशा प्रकारच्या चैतन्य अवस्थेला ते प्राप्त झालेले आहे, उन्मन अवस्थेला प्राप्त झाले. उन्मनी पुन्हा तुरिया. तुरिया अवस्था काय आहे? आपल्याला तीनच अवस्था माहिती आहे. एक जागृत अवस्था, दुसरी सुषुप्ती अवस्था आणि तिसरी स्वप्न अवस्था. आणि जर समजा कधी डोक्यामध्ये मार वगैरे लागला, ऍक्सिडेंट वगैरे झाला, तर मग मूर्छा अवस्था नावाची एक अवस्था आपल्याला प्राप्त आहे. ह्या चार अवस्था आपल्याला माहिती आहेत. पण याच्या पलीकडे असलेली तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था, समाधी अवस्था, या अवस्थेपर्यंत आपण कधी गेलो. तर दत्तात्रेय महाराज त्या उन्मनी अवस्थेपर्यंत, तुरीय अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेले अशा प्रकारचे दत्तात्रेय महाराज आहेत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. उन्मनी तुरीय विनोदे, आणि तेही मेहनतीने त्यांना जावं लागत नाही, विनोदाने सहजासहजी उन्मनी अवस्थेत, सहजासहजी तुरीय अवस्थेमध्ये. तुम्ही आम्ही बेजार प्रयत्न केला तरी तिथपर्यंत नाही जाता येणार. अशा अवस्थेला दत्तात्रेय महाराज पोहोचलेले आहे. छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे नाना परीने, अनेक प्रकारे. जसं एखादा परफेक्ट पोहणारा माणूस जसा असतो ना, पाण्यामध्ये कशाही उड्या मारतो, उलट्या उड्या मारतो, सुलट्या उड्या मारतो, बुडून पोहतो, अनेक प्रकारे त्याला पोहण्याच्या कला प्राप्त असतात. तो जसा त्या पाण्यामध्ये विहार करतो त्याप्रमाणे उन्मनी आणि तुरीय या अवस्थेमध्ये दत्तात्रेय महाराज छंदे छंदे डुलतसे, म्हणजे नाना परीने, कोण्याही अवस्थेतून कोण्याही अवस्थेमध्ये त्यांना उडी मारता येते, एवढ्या सहज अवस्था त्यांना ह्या प्राप्त आहे. उन्मनी तुरिया विनोदे छंदे छंदे डुलतसे. आणि मग शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर
स्नान गोदावरीचे तीरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरे दत्तात्रेय योगी ज्ञानरूपी गोदावरीच्या तीरावर ज्यांनी स्नान केलेलं आहे. पंचाळेश्वर म्हणजे दत्तात्रेयांचं एक नाव आहे. पांचाळपुरामध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे त्यांना पंचाळेश्वर असं म्हणतात. ज्ञानरूपी गोदावरीच्या तीरावर स्नान केलेलं आहे. ज्ञानाच्या गंगेत ज्यांचं स्नान झालेलं आहे. तुम्ही आम्ही स्नान करतो पण या गंगेमध्ये, पण ज्याने ज्ञानाच्याच गंगेमध्ये स्नान केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं अज्ञान आता शिल्लक राहिलेलं आणि अज्ञानच शिल्लक न राहिलेलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं अज्ञान, कर्तृक असलेले पाप, पुण्य, जन्म, मरण, मीपणा, माझेपणा, शत्रुपणा, मित्रपणा, आपलेपणा, परकेपणा हा कुठल्याही प्रकारचा त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही. कारण अज्ञानामुळे ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या ठिकाणी निर्माण होतात. अज्ञानच जर संपलं तर मग सगळं ब्रह्म आहे, सगळं एक आहे, सगळा देव आहे. अशा अवस्थेला पोहोचलेले दत्तात्रेय महाराज ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पंचाळेश्वरी. आणि अशा त्या दत्तात्रेय महाराजांना मी माझ्या हृदयामध्ये धारण करतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानदेवाचे अंतरे दत्तात्रेय योगिया. तर अशा प्रकारे एकंदरीत या अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी पूर्ण करू. दत्तात्रेय महाराजांचं वर्णन, यथार्थ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आता बऱ्याचशा लोकांनी दत्तात्रेय महाराजांचं वर्णन केलं. कोणी म्हटलं दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा वगैरे वगैरे. अशा प्रकारे अनेक प्रकाराने त्या दत्त महाराजांची भक्ती सेवा आपल्याला करता येते. त्यांना मायबाप म्हटलं तरी चालतं, त्यांना गुरु म्हटलं तरी चालतं, कारण ते संत आहेत, गुरुच आहेत आणि ते तुम्हाला आम्हाला ज्ञान देण्याकरताच आलेले आहेत. आणि ते कशा प्रकारे या पृथ्वी तलावर आले, त्यांनी कशा प्रकारे अवतार धारण केला. कारण देव अवतार घेऊन यायचं म्हटलं तर काही ना काहीतरी कारण लागतात.
कारणामुळे आलो का विनाकारण आलो? कारणामुळे आलो. सकाळी सकाळी माणसं कोणाच्या तरी घराला जातात, कारणामुळे जातात का विनाकारण जातात? शेजाऱ्याचा चहा प्यायचं का निमित्त असणार, पण काय पाहिजे? विनाकारण कोणी जात आहे? विनाकारण जे जातात त्याला पागल म्हणा. एक माणूस रस्त्यावर रडत बसला होता, त्याला विचारलं का रडालास? काय नाही म्हणला, उगं कर्म नाही गेलं. बसलो आपला रडत. त्याला काय म्हणावं? विनाकारण रडणारा. आता साधारण माणसाला जर एखाद्या गावाला जायचं झालं, एखाद्याच्या घराला जायचं झालं तर कारण लागतंय. मग आता देव या पृथ्वी तलावर अवतार घेऊन यायचं म्हटल्याच्या नंतर कारणामुळे येतो का विनाकारण येतो? विनाकारण आला तर त्याला देव कसं म्हणावं? कारण असावं लागतं. काय कारण आहे? तर त्याचीच कथा आपण थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा दत्तात्रय भगवंताच्या जन्माच्या कथा अनेक पुराणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये विस्ताराने वर्णन करण्यात आले. श्रीमद भागवत पुराणामध्ये दत्तात्रयांच्या जन्माबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय पुराण नावाचं एक स्वतंत्र पुराणच दत्तात्रय महाराजांचं आहे. गुरुचरित्रामध्ये दत्तात्रय महाराजांची बरीचशी काही कथा सांगण्यात आलेली आहे. अनेक चरित्रांचं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे जेवढं आपल्याला जमल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. प्रतिष्ठान नगरीमध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहतो आणि त्याच्या सर्व अंगाला कोड फुटलेला होता, कुष्ठरोगी होता. सर्व शरीरामधून त्याच्या कुठून पू वाहत होता, कुठून रक्त वाहत होतं, कुठून पाणी वाहत होतं, अंगाचा दुर्गंध सुटलेला होता. आणि त्याची एक पत्नी होती. ती पत्नी पतिव्रता माऊली होती. अनन्य भावाने त्या नवऱ्याची देव समजून सेवा करायची. तसल्या असलेल्या नवऱ्याची बरं त्याचे ते सगळ्या जखमा धुवून काढणे, त्याला मलमपट्टी करणे, त्याला जेवू घालणे, त्याची जी इच्छा असेल ती इच्छा त्याची पूर्ण करणे. आणि एक दिवस त्या कौशिक नावाच्या त्या ब्राह्मणाला त्याच्या दारावरूनच एक कोणीतरी सुंदर रूपवान तरुण अशा प्रकारची एक वेश्या चालली होती. आणि त्या वेश्याकडे पाहून त्याच्या मनात आलं की ही वेश्या आपल्याला मिळावी. लगेच त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, ए म्हणलं ऐकलीस काय, ही जे समोरून वेश्या चाललेली आहे ना, मला तिच्या घरी नेऊन सोड. एकही शब्द त्या मौलीनं आडवा बोलला नाही. तिच्याजवळ पैसे नव्हते, तिला खूप पैसे लागत होते त्या वेश्येकडे जाण्यासाठी. तिनं कोणाच्या तरी रोजा मजुरीनं जाऊन काहीतरी करून पैसे जमा केले. नवऱ्याची मनातली भावना अजिबात कमी होऊ दिली नाही. अशाही अवस्थेमध्ये पैसे जवळ घेऊन खांद्यावर नवऱ्याला बसवून एका रात्री ती त्या वेश्येच्या घराला घेऊन चालली. आणि अंधारी रात्र होती, आकाशात ढग जमलेले होते, वीज चमकल्याच्या नंतरच थोडाफार रस्ता दिसत होता, बाकी काळा कुट्ट अंधार पसरलेला होता. अशा त्या मध्यरात्री ती माऊली आपल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन चाललेली आहे. आणि भर चौकामध्ये मांडव्य नावाच्या ऋषीला सुळावर देण्यात आलेलो. तिला दिसला नाही तो शूळ, तो मांडव्य ऋषी दिसला नाही. आणि तिने खाली रस्ता पाहून चालत असणारी माऊली अचानक खांद्यावरच्या नवऱ्याचा पाय त्या मांडव्य ऋषीच्या अंगाला लागला. आणि मांडव्य ऋषी सुळावर दिलेली असे हल्ले थोडस.
आणि हल्ल्याबरोबर गंमत अशी झाली की तो पोटात खुपसलेला सूळ जास्तच पोटामध्ये शिरला, हालचाल झाली त्या सुळाची सुद्धा, आणि हालचाल झाल्यामुळे भयंकर अशी वेदना झाली, आणि त्या वेदनेच्या भरामध्ये त्या मांडव्य ऋषीच्या मुखामधून शापवाणी बाहेर पडली की ज्या कोणी दुष्टाने माझ्या शरीराला धक्का लावला असेल, मला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, तो सूर्योदय झाल्याबरोबर सूर्याचे किरण त्याच्या अंगावर पडल्याबरोबर तो मृत्युमुखी पडेल, तो जिवंत राहणार नाही, अशा प्रकारचा शाप मांडव्य ऋषीने दिला. आता मांडव्य ऋषीला ऋषी असून सुद्धा सुळावर का दिलं होतं, ती वेगळी कथा आहे, ती आता सांगायला आपल्याला वेळ नाही. तर तो शाप ऐकल्याबरोबर त्या मौलीनं आपल्या नवऱ्याला तिथंच खाली ठेवलं. म्हणजे ऋषीची वाणी आहे, खोटी होणार नाही, पण मी सुद्धा पतिव्रता आहे, नवऱ्याची अनन्य भावाने सेवा केलेली आहे, नवऱ्याची कुठलीही इच्छा असो ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, ना शब्द कधी उच्चारला नाही. आमच्या बाया चहा करून दे म्हणलं तरी म्हणतात घंटाभर थांबा, आता मी रिकामी नाही, बरं रिकामी नाही तरी म्हणतात, नाहीतर अजून काय काय म्हणतात देऊ जाय. इथं आलेल्या चांगल्याच होता सगळ्या. आणि प्रकार असा झाला, त्या मौलीनं सांगितलं अनन्य भावाने मी नवऱ्याची जर सेवा केली असेल तर तो सूर्य उदयालाच कसा येतो ते बघतो मी, सूर्यच उदयाला येणार. कान मांडून बसली की बाई नवऱ्याला आपल्या समोर घेऊ, आणि आश्चर्य असं झालं, सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, घड्याळचा काटा पुढे सरकला पण सूर्य काही उगवच ना. 10 दिवस गेले असे, 10 दिवस, आणि 10 दिवस गेल्याच्या नंतर, कारण सूर्योदय झाल्याशिवाय सगळे कामं ठप्प झाले ना, काय करावं, सूर्याचा उदय झाला नाही, आंघोळी करायच्या बंद पडल्या, पूजा करायची बंद पडली, सगळे देव पारशेत 10 दिवसापासून, कोणी जप करायचं बंद पडलं, कोणाचं तो योग साधना करायचं ते बंद पडलं, कारण वेळच झाला नाही ना, सूर्यच निघाला नाही, कसे काय काम करावं. बाया भाकरी करायच्या तशाच ठप, माणसं शेताकडे जायचे तसेच थांबले, यज्ञ आगादी